अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार असे कहू. मागच्या भागात आपण भगवान दत्तात्रयांच्या पहिल्या 12 गुरूंचा अद्भुत प्रवास आणि त्यांचा बोध पाहिला. पण ज्ञानाची गंगा इथेच थांबत नाही. एक हत्ती आपल्याच मोहामुळे कसा संकटात पडतो, एका वेश्याला मध्यरात्री वैराग्य कसं प्राप्त होतं आणि एका छोट्या कोळी कीटकाकडून दत्त महाराजांनी सृष्टीचं कोणतं गूढ रहस्य शिकून घेतलं. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत दत्त महाराजांच्या 24 गुरूंपैकी उरलेल्या 12 गुरूंची रंजक आणि जीवन बदलून टाकणारी कथा. चला तर मग लवकर सुरुवात करूया. 13वे गुरु आहेत हत्ती. हत्ती मादीच्या केवळ स्पर्शाच्या मोहापायी शिकारीच्या जाळ्यात अडकतो. शिकवण: माणसाने कामवासना आणि शारीरिक मोहावर नियंत्रण ठेवले पाहिजे. 14वे गुरु आहेत मासा. मासा जिभेच्या चवीपोटी गळाला लागलेले अन्न खाण्यात जातो आणि प्राणाला मुकतो. शिकवण: जिभेवर ताबा असणे अत्यंत आवश्यक आहे. वासना माणसाचा घात करते. 15वे गुरु आहेत पिंगला. पिंगला नावाची वेश्या. ती रात्रभर ग्राहकांची वाट पाहून थकते. शेवटी निराश होऊन ती आशा सोडते आणि तिला शांत झोप लागते. यातून शिकवण मिळते: अति आशा हेच दुःखाचे कारण आहे. आशा सोडणे म्हणजेच खरे सुख आणि वैराग्य होय. 16वे गुरु आहेत टिटवी म्हणजेच कुरर पक्षी. टिटवीच्या चोचीत माशाचा तुकडा असतो, त्यामुळे इतर पक्षी तिच्यावर हल्ला करतात. तिने तो तुकडा टाकताच सर्व शांत होतात. यातून मिळते शिकवण: जगातील वस्तूंचा संग्रह किंवा आसक्ती दुःख देते. त्याग केल्यानेच खरी शांतता मिळते. 17वे गुरु आहेत हातात बांगड्या घातलेली मुलगी म्हणजेच कुमारी. ती धान कुटत असताना तिच्या हातातील अनेक बांगड्यांचा आवाज होतो. तिने एकच बांगडी ठेवताच आवाज बंद होतो. यातून मिळते शिकवण: गर्दीत किंवा अनेकांसोबत राहिल्याने कलह आणि गोंधळ होतो. आत्मज्ञानासाठी एकांतात राहणे श्रेष्ठ आहे. 18वे गुरु आहेत बाण बनवणारा कारागीर. तो बाण तयार करण्यात एवढा मग्न असतो की बाजूने राजाची मोठी वरात जाते तरी त्याचे लक्ष जात नाही. यातून मिळते शिकवण: देहप्राप्तीसाठी आणि ईश्वरभक्तीसाठी बुद्धी एकाग्र असणे आवश्यक आहे. 19वे गुरु आहेत सर्प म्हणजे साप. साप स्वतःचे घर कधीच बांधत नाही. तो इतरांनी बनवलेल्या जागेत राहतो आणि नेहमी फिरत राहतो. यातून मिळते शिकवण: संन्याशाने किंवा साधकाने स्वतःच्या घराच्या मोहात पडू नये आणि सतत भ्रमण करत राहावे. 20वे गुरु आहेत कोळी म्हणजेच ऊर्ण नाभी. कोळी स्वतःच्या तोंडातून लाळ काढून जाळे विणतो, त्यात राहतो आणि शेवटी ते स्वतःमध्येच गिळून घेतो. शिकवण: ईश्वर स्वतःच या सृष्टीची निर्मिती करतो, तिचे पालन करतो आणि शेवटी ती स्वतःमध्येच विलीन करून घेतो. 21वे गुरु आहेत हरिण म्हणजेच मृग. हरिण व्याधाच्या गोड संगीताला भुलून स्वतःचे भान हरपून बसते आणि पकडले जाते. शिकवण: माणसाने कधीही खोट्या स्तुतीला आणि अवाजवी कौतुकाला भुलून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. 22वे गुरु आहेत छोटे बाळ म्हणजेच बालक. लहान मूल मानअपमान, सुखदुःख आणि चिंता यापासून मुक्त असते. ते नेहमी वर्तमानात आनंदात राहते. शिकवण: अहंकाराचा त्याग करून निरागस बनल्यानेच खरा आनंद आणि ईश्वर मिळतो. 23वे गुरु आहेत मध गोळा करणारा. मधमाशी कणकण करून मध गोळा करते, पण स्वतः न खाता शिकारी तो मध घेऊन जातो. यातून मिळते शिकवण: आवश्यकतेपेक्षा जास्त पैशाचा किंवा वस्तूंचा संग्रह करू नये, कारण साठवलेले धन शेवटी नष्ट होते. 24वे गुरु आहेत कुंभी. कुंभी कीटक, भ्रमरकीट या गुरूंकडून भगवान दत्तात्रयांनी सतत चिंतन आणि ध्यासाचे महत्त्व हा अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक बोध घेतला. या प्रक्रियेला अध्यात्मात भ्रमरकीट न्याय असे म्हणतात. यावरून दत्त महाराजांनी हा बोध घेतला की माणूस ज्या गोष्टीचे अत्यंत एकाग्रतेने आणि सतत चिंतन करतो तो तसाच बनतो. तर रसिक हो,
हे होते भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु आणि त्यांनी दिलेली अमर शिकवण. या 24 गुरूंकडे पाहिल्यावर आपल्याला एक गोष्ट समजते की ज्ञान हे केवळ पुस्तकात किंवा आश्रमात नसते, ते आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गात विखुरलेले आहे. गरज आहे ती फक्त दत्त महाराजांसारखी निकोप आणि जागृत दृष्टी ठेवण्याची. दत्त महाराज आपल्याला शिकवतात की माणसाने कधीही अहंकार ठेवू नये. अगदी एका छोट्या कीटकाकडून किंवा लहान मुलाकडूनही आपल्याला जगण्याचं मोठं तत्त्वज्ञान शिकता येऊ शकतं. निसर्गाचा आदर करा, आपल्या वासनांवर ताबा ठेवा, एकाग्रतेने ध्येयाकडे वाटचाल करा आणि नेहमी वर्तमानात जगायला शिका. तुम्हाला दत्त महाराजांच्या 24 गुरूंपैकी कोणत्या गुरूची शिकवण सर्वात जास्त आवडली आणि ती तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी अंमलात आणणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.